आपण आता वर्षाच्या मध्यभागी आहोत. 6 महिने लोटले. वर्षाच्या सुरुवातीला आपण काही ध्येय ठरवलेली होती. ती ध्येय आपण किती पूर्ण केली आहेत हे तपासण्याचं ही खरी वेळ आहे. आपण किती ध्येय ठरवले होते, त्यातले किती पूर्ण झाले आणि जर झाले नसतील तर ते का झाले नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. बहुतेक वेळा आपण रिअलिस्टिक गोल्स जर ठेवलेले नसतील, वास्तववादी ध्येय जर नसतील, तर ते पूर्ण होण्याची शक्यताही कमी आहे. आज तेच आपण समजून घेऊया की ध्येय जर पूर्ण झाले नसतील किंवा झाले असतील आणि ते वास्तववादी आहेत का नाहीयेत आणि असतील तर कसं करायचं, ह्या सगळ्या विषयी आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगत चला की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटताय आणि या व्हिडिओमध्ये किंवा अजून दुसऱ्या कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण परत जाऊया आपल्या विषयाकडे की गोल्स जे आपण ठरवले होते, आपण जे ध्येय ठरवले होते ते पूर्ण झालेत का? संशोधन असं सांगतं की 92% ध्येय ही पूर्ण होत नाहीत आणि 1 जानेवारीला ठरवलेले त्यातले तर बहुतेक वेळा 92% मध्ये असतातच की जे पूर्ण होत नाही. त्यामागे कारण काय आहे? तर बहुतेक वेळा आपली जी ध्येय आपण ठरवलेली असतात ना, ती खूप जास्त वेग ठरवले असतात, मोघम ठरवलेले असतात किंवा खूप जास्त मोठे ठरवलेले असतात. ध्येय खूप मोठे असतात किंवा थोड्या वेळामध्ये खूप जास्त अचीव आपल्याला करायचं असतं. हे जे सगळे ध्येय आहेत ना, ते वास्तवाला धरून नाहीयेत. ते सगळे अवास्तववादी आहेत किंवा अनरिअलिस्टिक आहेत. आता आपण मध्यभागी आहोत वर्षाच्या आणि आपण त्याच्यावर रिव्ह्यू करतो आहोत की काय करता येईल. तर आता ध्येय ठरवताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले जी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ध्येय ठरवताना मी हे ध्येय का निवडलं आहे ह्याचं उत्तर माझ्याकडे पाहिजे. मी अमुक एक गोष्ट करणार आहे कारण डॅश. मी रोज व्यायाम करणार आहे कारण सगळे करतात नाही. माझं काय कारण आहे? माझं आरोग्य मला फिट ठेवायचंय म्हणजे काय करायचं आहे? मला फिट व्हायचंय, परत हे मोघम होणार आहे. त्यामुळे मला खूप जास्त क्लिअर कट माझं कारण माहिती असायला पाहिजे. त्यामुळे तुमची जी आतापर्यंतची जी ध्येय अपूर्ण राहिलेली असतील त्याच्यावरती थोडासा एकदा विचार करा की का करायचंय मी हे करण्यामागचं माझं कारण काय आहे, माझं वाय काय आहे त्यामागचं, हे मला समजलं पाहिजे. सगळ्यात पहिले करा. दुसरं, जेव्हा पण आपण ध्येय ठरवतो आपल्याला अचीवमेंट पाहिजे असतं. म्हणजे आपल्या डोक्यात मिळवायचं, मिळाल्यानंतर काय कसं दिसेल, काय असेल हेच सतत असतं. म्हणजे करत असताना अचीवमेंट एवढंच आपल्या डोक्यात असतं. म्हणून पण बऱ्याचदा आपले ध्येय पूर्ण होत नाहीत. मग काय करायचं आहे? अचीवमेंट नाही विचार करायचा का अचीवमेंटचा? नाही, तसं नाहीये. अचीवमेंटचा विचार करायला हरकत नाही, पण महत्वाचं आहे कंटिन्युटी, सातत्य. बदल होईल नाही होणार हा पुढचा भाग आहे. सातत्य असणं खूप जास्त गरजेचं आहे. सतत करत राहणं, रोज करत राहणं. मध्ये खाडा होईल हरकत नाही, परत मला सुरू करायचंय. हे जे सतत करणं आहे ह्याला जर का मी फोकस ठेवला तर जे मी ध्येय ठरवलेलं आहे ना ते पूर्ण होण्याची शक्यता वाढते. आपण जे 8%च ध्येय पूर्ण होतात जी म्हणतो, ते 8% ध्येय पूर्ण होण्यामागे हे एक महत्वाचं कारण आहे की जे ध्येय ठरवलं आहे त्यामध्ये मी सातत्य ठेवते आहे का ठेवत नाहीये याकडे माझा फोकस असतो. तिसरं मला काय करायचं आहे तर बफर टाइम ठेवायचा आहे. बऱ्याचदा आपण हा बफर टाइम, बफर एनर्जी, बफर पोटेन्शियल हे लक्षातच घेत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये खूप क्षमता आहे, असतीलही, त्यात काहीच वाद नाहीये, पण मी माझ्या क्षमतेवरती संपूर्ण करेल असं जर आपण म्हणत असू तर आपण परिस्थितीला अगदीच नगण्य मानतो आहे. याचा अर्थ परिस्थितीचा काहीच परिणाम होत नाही आणि तसं नाहीये. आपल्यात क्षमता जरी खूप असल्या, सगळ्या चांगल्या असल्या, आपलं प्लॅनिंग व्यवस्थित जरी असलं तरी काही टक्के परिस्थिती याचा परिणाम आपल्या ध्येय गाठण्यावरती होणार आहे. मी जर का ठरवलेलं आहे की 4 दिवसामध्ये हे मला पूर्ण करायचं आहे आणि त्यानुसार मी प्लॅनिंग केलंय, पण नेमकी 1 दिवस जेव्हा मला करायचं होतं काम त्या दिवशी मी आजारी पडले, मग काय करणार? मला उठणंच शक्य नव्हतं. मग आपला डिसमूड होतो आणि आपण मग ते ध्येय सोडून देतो मग आणि चिडचिड करतो, नकारात्मक विचार येतात, असं सगळं व्हायला लागतं. त्यामुळे बफर टाइम आपण ठेवलाच पाहिजे.
आपले जे काही डेडलाईन्स आहेत, आपण जे काही ध्येय ठरवलं आहे, एक त्याची टाइमलाईन ठरवलेली, जी टाइमलाईन असेल त्याच्या 1 दिवस आधी, 2 दिवस, जे पण आपल्याला वाटतं की हे कम्फर्टेबल आहे, म्हणजे काही झालं तर एवढा वेळ माझ्या हातात राहणार आहे काम पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, त्यामुळे बफर टाइम आपण त्यामध्ये ठेवूया. हे 3 बदल आपण जे ध्येय ठरवलंय त्याच्यामध्ये करून बघूया आणि डिसेंबरमध्ये परत एकदा चेक करू की आपण आपले ध्येय गाठले आहेत की नाही गाठले आहेत. असे कोणते ध्येय आहेत जे आपण गाठले नाहीयेत किंवा गाठले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.